आता 2019ला 2019ला माझ्या पप्पांना पॅरालाइज झाला होता. आताही ते पॅरालाइज आहेत. तर 2019ला आम्ही दुकान विकण्यात काढला होता कारण की आम्हाला पैशांची गरज होती. तर आमचे पप्पांचे एक जवळचे मित्र आहेत हरीश मकाडिया. तर त्यांनी कांदिवली विभाग अध्यक्ष लालसिंग राजपूत यांचा सुझाव केला होता. पण आता कसं आहे, ज्यांना तेव्हा विचार केला होता तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला पूर्ण दुकान विकत घेऊ, आम्हाला फक्त 2 महिन्याची मुदत द्या. तर आम्ही 2 महिन्यानंतर गेलो त्यांच्याकडे तर पैसे मागायला, पण त्यांनी काय पैसे द्यायचा इन्कार केला. बोलले तुम्ही दुकान विसरा, आता आम्ही तुम्हाला दुकान देणार नाही, कारण की तिथे आम्ही आता शाखा उघडली. आणि कारण की पैसे नाही झाल्यामुळे माझ्या पप्पांची तब्येत अजून बिघडली, कारण की पैशांची मदत कुठून होत नव्हती. तर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती, विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित बद्दल. पण कसं झालं, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही, कारण की त्यांची सत्ता होती. त्या कारण बोलले की आम्ही यांच्यामध्ये हात टाकू शकत नाही, कारण की आम्हाला वरून फोन येत आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही. मग मी स्वतः गेलो, विचारलं माझे पप्पांचे असे आले, तुम्ही काही करा, मी परत तुम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली तर आम्ही तुला मारून टाकू, तुझे हात पाय तोडून टाकू, अशी सगळ्या धमकी दिल्या आम्हाला. आणि माझी मम्मी तर आतापर्यंत आम्हाला त्रासच देत आहे. कसं आहे, पैसे नसल्यामुळे पप्पांची दिवसभर दिवसभर परिस्थिती बिघडत चालली आहे. आणि माझी आईचं आता बघा कसं चालू आहे, बरंच होत नाही. माझी आई म्हणजे रडते, जनतेकडून भीक मागते की आमचं दुकान कसं येणार, कारण की त्यांची सत्ता असल्यामुळे ते आम्हाला पैसे पण देत नाही आणि सत्तेची ताकद दाखवत आहेत. आणि हे बाहेरचे लोक येतात आणि आमच्या मराठी माणसांवरती ते दबाव टाकतात. ते कितपत तुम्हाला योग्य वाटतं? आमची हीच विनंती आहे सीएम साहेबांकडे आणि उपमुख्यमंत्रीकडे की जागा आमची मिळवून द्या, कारण की हे लोक येणार आणि आमच्यावरती दादागिरी करणार, हे चालणारच नाही. आता 2 हफ्ते अगोदर त्याच्यावरती क्रिमिनल केस पडला होता. तो मुंबईत असून पोलिसांनी त्यांना पकडलं नाही का, कारण की त्यांची सत्ता असल्यामुळे. आणि त्यांनी मला वाटतं पोलिसांना पैसेही फिरवले असतील, हे असं मला वाटतं. तर आम्ही जेव्हा पण पोलीस स्टेशनला जातो, कोणी त्याची कंप्लेंट नेमणूक करत नाही. आता काय करायचं हे मला आता सीएम साहेबांकडे हेच प्रश्न पडलाय, ते आमची मदत कधीपर्यंत करतील? आमच्या प्रशासन आमच्याकडून दुकान आपलं मिळून द्यावं, आम्ही मागणी करतोय. काय घडलेलं आहे? 5 वर्ष पहिला लालसिंग राजपूतला आम्ही दुकान दिलेलं, ते त्याने हडप करून घेतलेलं. आता शिवाय देत होता आम्हाला. आम्ही किती वेळा तरी त्याच्या दुकानात गेलो होतो, आपल्याला त्याने आतमध्ये पण घेतलं नाही, शिवाय देऊन येत होता आणि नाहीये सगळं असे सांगत होतं. किती वेळा पोलीस स्टेशनला गेलो होतो आम्ही, पोलीस पण काही आमच्या तक्रार घ्यायला काही तयारच नाही. 1-1.5 वर्ष पोलीस गेलेलो.